हॅलो विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला। यामध्ये अनेक योजना ज्या आहे त्या योजनांसाठी तरतूद करण्यात आलेली आहे। मी तुम्हाला वन बाय वन एक एक योजना जी आहे ते सांगणार आहे। सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे तो आहे की MPSCचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 75,000 जागा ज्या आहे त्या भरणार आहे वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून। दुसरं, 1,000वर लोकसंख्या असलेली जी गावे आहे ती सिमेंट रस्त्यांनी जोडली जाणार आहे। विकसित महाराष्ट्र 2047चा रोडमॅप जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। त्यामध्ये तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत जे कर्ज आहे ते माफ केलं गेलेलं आहे, जे अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना या नावाने जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यानंतर महाराष्ट्र 2047च्या रोडमॅपनुसार महाराष्ट्राची जी इकॉनॉमी आहे ती जगातल्या अनेक देशांच्याही इकॉनॉमीपेक्षा जास्त आहे असंही सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे। महिलांना जी 2100 रुपये दर महिन्याला लाडकी बहीण म्हणून दिली जाते ती सुद्धा योजना तशीच ठेवल्या जाणार आहे, ती बंद केली जाणार नाही आहे। महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून 24,000 कोटी रुपयांची तरतूद महिलांसाठी करण्यात आलेली आहे। त्यानंतर आदिवासींना बिरसा योजना आणि स्टार्टअप्सला थेट मदत केल्या जाणार आहे। नवी मुंबईमध्ये पहिली आंतरराष्ट्रीय एज्युसिटी उभारल्या जाणार आहे। मुंबई आणि पुण्यात मीडियाटेक आणि AVGC केंद्र जे आहे तेही उभारल्या जाणार आहे। तर अशा प्रकारे अनेक योजनांचा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आलेली आहे। तसेच वासोटा किल्ला जो आहे तो वासोटा किल्ला संवर्धन अंतर्गत रोप वेने जोडला जाणार आहे। तर हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अर्थसंकल्पाकडे बघून तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तुमची मतं नक्की मांडा आणि आपला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।